लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। जिल्हा शासकीय रुग्णालयातून बळजबरीने रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओबीसी गटाने केली आहे। सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावित यांना ड्रेसिंग किट भेट देण्यात येऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले, तसेच मागण्यांचे निवेदनही देण्यात आले। भ्रष्टाचार आहे हे आम्हाला माहिती आहे, आम्ही त्या शिंदेकडे लक्ष घालत नाही। आता मला घालावं लागणार आहे, त्याला वाटतं जर तुम्ही भांबरे साहेबांचं जावं आहे किंवा काय ते गेले तिकडं सर्वसामान्यांसाठी आहेत। नाही सांगतो ना तुम्हाला, एचओडी कोणी त्यांना फोन लावा, मला ते वकील साहेब आले दावड साहेब जे काय आहे ते त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, बोलणं करून द्या आमच्या एचओडीशी, त्या नंबर द्या मला। दिवसापासून दिलाय, पण मी वॉचमॅन ड्युटी जर ते छोटा रूम आहे, त्यांना म्हणते थोडंसं थांबा, तर ते ऐकायलाच तयार नाही। कालपासून डिस्चार्ज देऊन दिलेला आहे। पेशंटची तब्येत म्हणजे अशी आहे तर त्यांना म्हणजे जागेवर संडास वगैरे करता इतके हे झालेलं आहे, पाय पण पूर्ण पाय हे झालेला आहे, खराब आहे, पूर्ण पाठीची चाल निघालेली आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे। ते न्या जरी कसं न्यायचं। आज आपण बघत असो तर एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून मुख्यमंत्री सरकारमध्ये आले, मुख्यमंत्री झाले, आणि या लाडक्या बहिणींचा आज रक्षाबंधनाच्या दिवशी असा छळ केला जातोय, याचा खऱ्या अर्थाने निषेध करतोय। जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय, परंतु खरंच अर्थाने या आदिवासी समाजाला आज न्याय मिळतोय का? आज जर बघितलं असेल तर दुसरा आणि चौथा शनिवार असो किंवा प्रत्येक शनिवारी हे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत चारुदत्त शिंदे जे गेल्या अनेक वर्षांपासून वादात राहिलेले आहेत, यांची कुठेतरी बदली देखील होत नाही। आणि आज शनिवार जर बघितलं असेल तर सगळेच ऑफिसेस बंद आहेत। शनिवार रविवार अक्षरशः हे पेशंट वाऱ्यावर सोडले जातात। खरं जर घटना बघितली असेल तर घटना अशी आहेत की गेल्या हप्त्याभरापासून सप्ताहभरापासून या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आपण जर गेले तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नाही आहे, हे त्यांच्या डॉक्टरांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे। आणि किट उपलब्ध नसल्यामुळे यांच्या नाकर्तेपणाचा दुरुपयोग हा पेशंटवर केला जातो आहे। यांच्या नाकर्तेपणाचा याच्यामुळे आज पेशंटवरच्या जीवितावर धोका निर्माण होतो आहे। हे पेशंटला डिस्चार्ज काढून देत आहेत, डिस्चार्ज करून घेत आहेत, बळजबरीने पेशंटला इथून काढून देण्याचा प्रयत्न करतात। ज्या पेशंटची केवळ एकदा ड्रेसिंग करतात आणि सांगतात की तुम्ही जवळच्या कुठल्याही मनपाच्या रुग्णालय असेल, जिल्हा परिषदच्या रुग्णालय असेल, तिथं जाऊन ॲडमिट व्हा, तर आम्ही एकाही डॉक्टर्सला इथे काम करू देणार नाही असं आम्ही इथे इशारा देतोय। कारण यांचे कोट्यवधी रुपये यांच्या पगारासाठी खर्च केला जातो आणि इथे यांना साधारणतः एक साधं छोटं मेडिसिन्स किंवा ड्रेसिंग किट उपलब्ध नाही आहे, याचा आम्ही धिक्कार नोंदवतो, याचा आम्ही निषेध नोंदवतो। गत काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात ड्रेसिंगसाठी लागणारी औषधे व सामग्री उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार न करताच रुग्णांना डिस्चार्ज देत असून अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, भारती चित्ते, मीरा भोईर, ॲडव्होकेट संदीप दंडगवान आदी उपस्थित होते। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।